संग्राम घरी खूप फास्ट गाडी चालवत आला होता. आबाला चांगलाच घाबरला होता. काय झालं? वाघ मागे लागला का? विश्वास म्हणतात. वाघाचं माहिती नाही, आबासाहेब लागले आहे, संग्राम म्हणतो. दादाने काय केले? मागे का लागला आहे? विश्वास म्हणतात. त्यांच्याकडे कोणीतरी पाहुणी आली आहे, तिला बोलत होतो. रायामध्ये पडला. बोलाचाली झाली. रायाचा हात पकडला. कोणीतरी आबांना सांगितलं. आबा आले. अजित अंगावर आला होता. आबाने थांबवलं, नाहीतर अजितने खूप मारलं असतं. आबांनी पण धमकी दिली आहे, रायाच्या वाटेला जायचं नाही म्हणून. संग्राम त्याच्या बाबांना सगळं सांगत होता. तुला किती वेळेस सांगितलं आहे, रायाच्या वाटेला जाऊ नकोस. आपण काहीतरी करू. तू काही ऐकत नाही. विश्वास यांना पण राग आला होता. मला काही माहिती होतं आबा येणार आहे म्हणून तिथं, संग्राम म्हणतो. आबाने काही केलं नाही पाहिजे, विश्वास विचार करत होते. आबा काही पण करू शकतो. संग्रामला पण किती वेळेस समजावलं, ऐकत नाही. बघू आता काय होतं. संग्राम आबांना घाबरला होता. महिनाभर तर रायाच्या वाटेला जाणार नाही. आबा विचार करत होते. विश्वास आणि संग्रामचं काहीतरी करावं लागेल. राया आणि अजित बोलत बसले होते. स्वरा, विवेक, ज्योती रायाच्या रूममध्ये होते. त्याला कोणी एकटं सोडत नाही होतं. सगळे त्याच्या आजूबाजूला होते. माई आणि जयश्री पण येऊन गेल्या. विलास आणि संजय पण बसले होते. त्यांना रायाने कसं तरी त्याच्या रूममध्ये पाठवलं. अजित आणि आरती एकदा विचारून गेले, त्यानंतर आले नाही. अकिरा विचार करत होती. किती काळजी घेतात घरातले लोक, किती जीव लावतात एकमेकांना. भाऊ आणि बहिणी पण किती मस्त आहे. भरलेलं घर आहे, जीवाला जीव देणारे माणसं आहे. राया सगळ्यांना मदत करतो, सगळे त्याला जीव लावतात. मला पण राया आवडायला लागला आहे. या विचाराने अकिरा लाजायला झालं. नंतर ती रायाचा विचार करत होती. विचार करत करत झोपेच्या अधीन झाली. अकिरा सकाळी माईच्या ओवीने जाग आली. पहिली माझी ओवी, देवा गणरायाला हात जोडून या तुझा नमस्कार केला. पूर्वी दिसेनाशी सुरुवात देवदेवतांच्या नावाने व्हायची. माई तुम्ही सकाळी लवकर उठून हे काय करता? गिरणी आहे ना, तिथं नेत नाही का दळण करायला? अकिरा म्हणते. मला सकाळी उठून जात्यावर दळायला खूप आवडतं, ओवी म्हणायची. जशी जमेल तशी. पांडुरंगाचं नाव घ्यायचं, काम करायचं. माई म्हणतात. खूप मस्त. पण त्रास होत असेल ना, हात पाय अंग दुखत असेल. मी ऐकलं आहे गावाकडे खूप काम असतं. आमच्याकडे तर नोकर आहे, मम्माला काहीच करावं लागत नाही. मम्माला कामाची खूप आवड आहे. माझ्यासाठी ती हाताने सगळं बनवते, नोकरांना काही सांगत नाही. अकिरा माईला सांगते. मला कामाची सवय आहे. लहान होते तेव्हापासून काम करते. माझी आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायची. आधी खूप काम होतं. सकाळी लवकर उठावं, दळण अंग असायचे खूप मोठे मोठे. त्यावर सडा टाकायला लागायचा, रांगोळी पाहिजे. खूप मोठं कुटुंब असायचं, त्यांचं जेवण बनवायचं. आधी शेतामध्ये खूप काम करायचे, त्याचं पण जेवण बनवायचे. बाईला खूप काम असायचे. मिक्सर नाही होतं, वाट्यावर चटणी वाटावी लागत होती. विहिरीवरून पाणी आणावं लागत होतं. खूप काम करायची. माई अकिराला सांगत होत्या. माई तुम्ही किती मस्त सांगतात. एवढं काम करावं होतं ना, आता कोणी नाही करणार, सगळ्यांना आयतं लागतं, अकिरा म्हणते. माई आणि अकिरा बोलत बसल्या होत्या. माईला पण अकिरासोबत बोलायला आवडत होतं. सगळे एक करून उठत होते. माईचं आता झालं होतं. अकिरासोबत बोलता बोलता लवकर झालं होतं. जयश्री किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. त्यांना आरती मदत करत होत्या. राया उठला होता, त्याला हलता पण येत नाही होतं. अजितने हात पकडला होता. विवेक पायाजवळ बसला होता. ज्योतीने दुसरा हात पकडला होता. स्वरा पण ज्योतीजवळ झोपून गेली होती. सगळे किती प्रेम करतात, त्यांना किती काळजी. मला काहीच कुठं जाऊ देणार नाही, राया विचार करत होता. रायाने अजितला उठवलं. राया, काय झालं? काही त्रास होतोय का? अजित काळजीने रायाला विचारतो. अजित, मला त्रास नाही होत आहे, मला फ्रेश व्हायचं आहे. सगळ्यांनी
सगळ्यांनी मला पकडून ठेवलं आहे. मी कसा हलू मला तेच समजत नाही होतं. तुला उठवावं लागलं, राया म्हणतो. अजित सगळ्यांना उठवतो. राया आवरायला जातो. जयश्री सगळ्यांना उठवायला आल्या होत्या. सगळे उठले होते. लवकर आवरा, आजचा दिवस. रायाला आराम. काही शेत नाही आणि डेअरी नाही, जयश्रीने म्हणतात. विकास पण आता बरे झाले होते. आज दुकानात जाणार होते. संजय आले. दादा बरं वाटत आहे ना? तरच जा दुकानावर, नाहीतर नको जाऊ, तुला त्रास होईल, संजय काळजीने म्हणतात. विकास संजय बरोबर म्हणत आहे. बरं नसेल तर नको जाऊ, नाहीतर जयश्रीला घेऊन जा सोबत. दुकानात तुला मदत करेल, तुला पण बघेल, आबा म्हणतात. घरी पाहुणे आहे, माई वहिनी आरतीवर पडेल, विकास म्हणतात. भाऊजी नका काळजी करू, सगळं झालं आहे, घेऊन जा जयश्रीला, आम्ही करू. काय ग आरती, करून घेऊ आपण, सगळं नंतर राहिलेलं, माई म्हणतात. माई आपण करू बाकीचे राहिलेलं. जा ताई तू, भाऊजी तब्येत खराब होईल, कोणा पोरीला त्यांना मदत करावी लागेल, आरती म्हणतात. कामाचा कंटाळा आहे, बाई चालली नवऱ्याच्या मागे दुकानात, सगळं माझ्यावर पडेल, आरती मनात बोलत होत्या. सजितने पण काम शोधलं होतं. काय काम करत होता माहिती नाही. आजपासून एका ठिकाणी जाणार होता. सगळे नाश्ता करतात, आपापल्या कामाला निघून जातात. कामाची सवय, झोपून राहणं त्याला जमत नाही होतं. आधी तो डेअरीमध्ये गेला, तिथे सगळं बघत होता, मुलांना सांगत होता, दुधाच्या गाड्या जाताना बरोबर हिशोब पण बघत होता. 10 लिटर दूध घेऊन येतं, बाकी गावातले लोक आणतात. फॅट बरोबर लावतात, कमी जास्त करायचं नाही, पाणी पण टाकायचं नाही. ऊन असेल तर काळजी घेत जा, लोकांना सांग. लवकर दूध आणा. तिथं बघत होता, मुलांना सांगत होता, आपल्याला काही कोणी बोललं नाही पाहिजे, काम व्यवस्थित झालं पाहिजे, सकाळी लवकर दूध वाटप झाली पाहिजे. राया त्या मुलांना समजावत होता. अजित घरीच होता. स्वराने त्याला थांबवलं होतं. आम्ही पण येणार आहे, शेतामध्ये येऊ. आज माहिती द्यावी लागेल, खूप दिवस झाले काहीच बघितलं नाही. आज बघावं लागेल ना, कॉलेजमध्ये जायचं आहे, तिने सांगितलं होतं. स्वरा आणि अकिरा मिनल तयार झाल्या होत्या शेतात जाण्यासाठी. त्यांना शेतात माहिती जमा करायची होती. माईंनी त्यांना डब्बा दिला होता. किती वेळ लागेल काय माहिती. डब्बा बनवून दिला होता, खाऊन घ्या. राया आणि अजितच्या पण आहे त्यामध्ये डब्बा, त्या पण द्या. अजित त्यांना घेऊन शेतामध्ये गेला होता. राया अजून आला नाही होता, कोणाला तरी मदत करत होता. स्वरा नीट चल, रोपांवर पाय देशील, बिचारे रोप म्हणतील, कोणी आमच्यावर अत्याचार करत आहे, अजित म्हणतो. अजित दादा, जास्त होतंय हां तुझं, मी ऐकून घेते म्हणून जास्त बोलू नको, थांब तू, तुला ना मी बघतेच. अजित मागे त्याला मारायला पडते. किती वेळ पकडापकडी चालू होती. अकिरा खूप मजा येत होती. गार वारा सुटला होता, पावसाचे लक्षण दिसत होते, आजूबाजूला लोक काम करत होते, वाऱ्यावर झाडी दुलट होते. तिला खूप छान वाटत होतं, तिला नाचावंसं वाटत होतं. सगळीकडे बघत होती. तिथं विहीर होती, खाली पाणी साचवलं होतं. राया आला गाडीवर, तर खूप हँडसम दिसत होता. अकिरा आणि मिनल त्याच्याकडेच बघत होत्या. अजित जोरात ओरडला, राया आला. तेव्हा कुठं त्या भानावर आल्या. राया सांग बाबा त्यांना माहिती, तुझ्या पद्धतीने कशी सांगशील, अजित म्हणतो. फोन आला. फोन आणा, आपण एक गाणं लावू, त्या गाण्याने मी माहिती सांगेल. गाणं असं आहे की तुम्हाला काहीच सांगावं लागणार नाही, राया म्हणतो. राया गाणं लावतो. काड्या मातीत मातीत तुफान चालते, तिफन चालते, तिफन चालते, इथं थै थै नाचते, ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, काड्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, सदा
शिव हा करतो नंदी बैलाची जोडी, संग पावती चाले ओटी बांधून पोटाला. समजलं ना, राया म्हणतो. हो समजलं, त्यात तिघं म्हणतात. अजित त्याच्या कामाला निघून गेला होता. शेतात साफ करायचं होतं. आता पुढे. सरीवर सरी येती, नाती धोती होती, कस्तुरीच्या सुवासन भूल जीवाला पडे. राघू तिफन म्हणतो, मैना वाटुली पाहते, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. सर्जा रे माझ्या ढवळ्या रे, माझ्या पवड्या रे, माझ्या आहा, झोडी झाटकाला टांगून राब राब ते माऊली, तिथ झोडीतला जीव व ते पाखर साऊली. समजलं ना स्वरा, तुला समजलं ना, राया म्हणतो. दादा समजलं आहे, मजा येत आहे. तू का नाही येत कॉलेजला आम्हाला शिकवायला, स्वरा म्हणते. मी इथंच मस्त आहे, राया म्हणतो. बरं पुढं चालू कर, स्वरा म्हणते. अभिषेकाच्या घामाच्या आस देवाचं पूजन, पीक हालती डोलती जणू करती भजन, वया जोंधळ्यात वा सोन चांदी लकलकते, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. चाल ऊन पावसाच्या पाट शिवणीचा खेळ, लोणी पायाला वाटती मऊ भिजती ढेकळ, काड्या ढेकळात डोळा हिरवो सपान पाहतो, डोळा सपान पाहतो, काटा पायाला रुततो, काटा पायाला रुततो, लाल रंगात सांडतो, लाल रंगात सांडतो, हिरवं सपन फुलत, काड्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. समजलं ना सगळं? यावर लिहून काढा तुमचा प्रोजेक्ट तुम्हाला हवा तसा, राया म्हणतो. किती कष्ट करावे लागतात शेतामध्ये, मला नाही जमणार. तुम्ही किती करता ना राया, मला तर तुमचं खूप कौतुक वाटतं, मिनल म्हणते. मिनल ताई, करावं लागतं, घाम गाळावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते, असंच नाही शेतकरीच होत, राया म्हणतो. मिनलला रायाचा राग येतो. मला ताई म्हणतो का, आता तुला बघतेस, मिनल म्हणते. अकिराचं याच्याकडे लक्ष नसतं, ती तिचं काम करायला लागली असते. शेतामधली माती पान त्याचे नावं लिहित होती. अजितला घेतलं होतं तिने तिच्यासोबत, त्याला विचारत होती. स्वरा पण तिला मदत करत होती. विकासला मदत करायला जयश्री गेल्या होत्या. घरी आरतीला कामाचा कंटाळा आला होता, चिडचिड चालू होती. माई सगळं काम केलं होतं, थोडंफार असेल ते काम करायला पण कंटाळा येत होता, पण काम करावं लागणार होतं. सजित टायपिंग कणाचं काम मिळालं होतं, तो तिथं काम करत होता. तसं त्याने आरतीला सांगितलं होतं. आरतीचं म्हणणं होतं, काहीही कर पण कर, काम कर, रिकामा बसू नको, 2 पैसे कमव. आरती म्हणत होत्या. विवेक आणि ज्योती कॉलेजला गेले होते. टियाला विवेक दिसला पण तिने बघितलं नाही असं दाखवलं. ज्योतीसोबत बोलत क्लासरूममध्ये निघून गेली. विवेकला जरा वेगळं वाटलं. नेहमी तर बोलायचं असतं, आज का अशी निघून गेली, मी का तिचा विचार करत आहे. तो पण क्लासरूममध्ये निघून गेला. स्वराला भूक लागली होती. माईने डब्बा दिला होता. दादा चल ना, मला भूक लागली आहे, स्वरा म्हणते. हात पाय धुवून घेऊ मग जेवण करू. अजय आई आता काम नंतर करते, आधी जेवण करून घे, राया म्हणतो. मस्त जेवण करतात. स्वरा, राया आणि अजितदादामध्ये किती मस्त बॉन्डिंग आहे ना. एकमेकांच्या सोबत असतात, एकमेकांसाठी जीव पण द्यायला मागे पुढे बघत नाही. गाव खरंच किती मस्त आहे, माणसं पण छान आहे, रायाकडे बघून बोलत होती.
आपले 10-15 दिवस कसे निघून गेले समजलं नाही. तिला गाव खूप आवडलं होतं. माई खूप जीव लावत होत्या. मंदिर पण खूप आवडलं होतं. अजितदादाकडून तिला दादाचं प्रेम मिळालं होतं. आपल्याला आता घरी जावं लागेल, अकिरा नाराजीने म्हणते. काय तुम्ही जाणार आता? राया म्हणतो. बघू आता काय होतं. राया पण अकिराच्या प्रेमात पडतो का?